या महापालिका निवडणुकांमध्ये जाहिरातींचं अक्षरशः बॉम्बार्डिंग झालं होतं। कुठलाही न्यूज चॅनल घ्या, कुठलाही पेपर घ्या, अनेक जाहिराती आपल्याला बघायला मिळाल्या। पण निवडणुकीपूर्वी 48 तास कोणतीही जाहिरात छापून येणार नाही याची काळजी सुद्धा खरं तर निवडणूक आयोगाने घेतली होती। पण एक जाहिरात ही अशी छापून आलीच। मुंबई फर्स्ट या संस्थेने आमिर खानचा फोटो वापरून एक जाहिरात छापून आणली आणि त्यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतलेला आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। मतदानाच्या आधी 48 तास कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध असताना भाजपनं मुंबई फर्स्ट या संस्थेला आणि आमिर खानला घेऊन ही जाहिरात तयार केल्याचा आरोप आज काँग्रेसकडून केला गेला। आमिर खान आणि मुंबई फर्स्ट या वेबसाईटवर कारवाईची सुद्धा काँग्रेसकडनं मागणी झाली आहे। काही वृत्तपत्रांमध्ये आमिर खान यांच्या अभिनेते जे आमिर खान आहेत त्यांच्या फोटोसहित ज्या जाहिराती त्या ठिकाणी मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आल्या। निश्चितपणे ज्या पद्धतीने ते प्रकाशित करण्यात आल्या त्या आक्षेपार्ह तर होत्याच, परंतु निवडणूक आचारसंहितेचा भंग म्हणून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे। कारण त्याच्यामध्ये जे दोन मुद्दे त्यांनी हायलाईट केले होते ते मोठे आणि ठळक अक्षरात वापरले होते। त्याच्यामध्ये एक मुद्दा होता पारदर्शकता आणि दुसरा मुद्दा होता परिवर्तन। हे दोन्ही जे शब्द आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या प्रचारामधले मुद्दे आहेत।